पाळते माजी सैनिक किंवा आजी सैनिक चर्चा करतो की जो सैनिक देशाकडे बघत असतो। या देशाच्या दळणवळणीमध्ये देशसेवकाची म्हणून माजी सैनिक आणि सर्व जे सैनिक म्हणून आहे त्यांची एक प्रमुख भूमिका राहिलेली आहे। आपल्या शेजार पाकिस्तान की ज्याच्यामध्ये राष्ट्रताब्यात केलेला आहे, परंतु आपल्या देशामध्ये अशा भूमिका इथल्या 65 निवडणूक असेल, कारगिल युद्ध असेल, प्रामाणिकपणे विजय मिळवून दिलेला आहे। म्हणून या देशाच्या जनतेची या सैनिकांच्या प्रचंड आपुलकीची भावना आहे। सातारा माझं आव्हान आहे की आपुलकीची भावना फक्त चर्चेपुरती ठेवू नका, मतदान करून ही भावना तुम्ही दाखवून द्या, जेणेकरून संसदेमध्ये गेला तर तो काय करू शकतो, कशा पद्धतीने प्रामाणिक सेवा करू शकतो हे वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला आहे। निवडून द्यावा असं आवाहन मी करतो। आज देशामध्ये वातावरण चालू आहे, सैनिक तर गेलाच पाहिजे, पण वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधी का गेला पाहिजे हे सुद्धा आम्ही ठरवलं पाहिजे। आज देशामध्ये वातावरण सुरू आहे, ज्या माध्यमातून धोक्यात आले असं आपण म्हणतो, या देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये आले असं आपण म्हणतो, हे सर्व वाचवायचं असेल वंचित बहुजन आघाडीच्या विचाराचा संसदेमध्ये जाण्याची आवश्यकता आहे। त्यांचे प्रश्न वाढलेले या सर्वांच्या प्रश्नांच्या उत्तर हवा असेल वंचित बहुजन आघाडी संसदेमध्ये पाठवली पाहिजे, तर सर्वसामान्यांच्या आरक्षणाची सोडवले जातील अशा पद्धतीच्या भूमिका घेणारा बहुजन आघाडी पक्ष आहे। पुन्हा एकदा आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम यांना प्रचंड बहुमताने करावं। धन्यवाद। याच्यानंतर शहीद जवान शिवाजी जगताप ज्यांनी देशाचे संरक्षण त्यांना वीर बनवलेला आहे आणि त्यांना कीर्ती चक्र मिळाले। चिरंजीव सूरज आपले मनोगत व्यक्त करतील, तोपर्यंत सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यायचा। अबकी बार सैनिक खासदार अबकी बार जय शिवराय, जय भीम। प्रथमतः आम्ही व्यासपीठावरील मान्यवरांना अभिवादन करतो। खरं तर मी वक्ता नाही किंवा राजकारणाच्या याच्यावरती बोलत नाही, पण आज खऱ्या अर्थाने विनंती केली आणि तर मी भाषण करायला भावना मांडायला तुमच्या समोर आहे। सध्याची जी परिस्थिती आहे, एका सैनिकाला देशाचं रक्षण आज राजकारणामध्ये यावं लागतं किंवा एक लोकसभेसाठी किंवा येणाऱ्या काळात विधानसभेसाठी लढावं लागतं। याचं कारण जर तपासलं तर आजची परिस्थिती जर बघितली असेल किंवा कुठल्याही सगळं सगळी बिघडलेली आहे। आणि प्रशांत साहेबांसारखा जर उमेदवार आपल्या सातारा जिल्ह्याला मिळालेला आहे, तर मी प्रथम खरोखर मनापासून आणि खरं झालं तर मी 2 वर्षाच्या माझे वडील माझ्या आईने माझं केलं गेली 15 वर्ष शहीदांना ज्या योजना मिळतात भरपूर शहीद सैनिक
वडील तिथं त्यांना ज्या कुटुंबाला मिळायला पाहिजे होतं गेली 30 वर्ष सरकार गेली 10 वर्ष काँग्रेसचं सरकार मला या विचारांच्या माध्यमातून एवढंच विचारायचं आहे. तुम्ही म्हणता की देशासाठी बाबा आम्ही प्रथम राष्ट्र तुम्ही शहीदांच्या कुटुंबाकडे वंचितांच्या कुटुंबाकडे बघितलंय का? तुम्ही फक्त मोठमोठ्या तर गेली 15 वर्ष आणि बी तर मला एवढं सांगायचं की गेली 15 वर्ष झालं याच्यामुळे माझी आई 4 वर्षापूर्वी आणि पूर्ण गेली कुटुंबीय असेल संपूर्ण सातारा जिल्ह्यात सैनिकांची कुटुंबीय समाज असेल मी एवढं मिळालेलं कुकर याला भरघोस निवडून द्यावं आणि एक सैनिक समाजाचा आवाज जे विभागले गेलेले आहे सर्व जातीयतेमध्ये आता खरी वेळ आलेली खरं ओळखायचं कुठलेही नेते प्रस्थापित कुणालाही तुमच्याबद्दल काही घेणं नाही. त्यामुळे मंडळ आपल्यासाठी उभा कोण नाही एवढं लक्षात घ्यावं आणि अर्थानं भारत मातेची सेवा केली सैनिक त्याच्यासाठी एवढं चाललंय. आज तुम्ही सकाळी घरात तुम्हाला किती वेळ देतात? तुमच्या मुलांचं काय साहेबांचं एकच की बाबा जर आपल्याला संघटित काम एकत्र केलं पाहिजे क्रांती घडवायची जसं की सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. तर तिथं क्रांती घडवायची असेल तर काम करावं लागतं आणि याच्या 4 वर्ष आहे त्यांच्या बरोबर बघतोय आज जे वंचित त्यांना जी उमेदवारी दिलेली आहे. तर मी तुम्हाला मतदार बंधू भगिनी आणि मोस्ट ऑफ युवकांना याची परिस्थिती बरोबर ओळखावी खरोखर भयंकर याची परिस्थिती तरुण आज माझा भारत देशावर माझ्या रक्तात त्या जवानाचं रक्त आहे. आज खरोखर प्रश्न करायचं काय? जेव्हा सर्वांनी भावनिक होता आज आपल्यासाठी करायची गरज आहे. घराणेशाही किती दिवस चालणार आहे? जो कर्तृत्व नसेल त्याच्या पाठीमागे उभा राहा. एवढंच बोलतो. काय तुला असेल तर क्षमा मागतो. जय शिवराय, जय भीम. भारत माता की जय. जवान मित्रांनो, ऐकलं तुम्ही आज शहीद आणि आदिवासी सैनिक यांचे जे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्या हक्क आणि सुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करते. त्यांच्या छताडावर नाचून त्यांच्या हक्क मिळवण्यासाठी आपल्याला एक सैनिक खासदार या संसदेत पाठवलं पाहिजे. याच्यानंतर मी विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ आपले मनोगत व्यक्त करतील. बहुजन हिताय पालक हिंदवी स्वातंत्र्य संस्थापक राजाधिराज योगीराज गुणवंत पूर्णवंत शीलवंत यशवंत कीर्तिवंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, माझी जाऊ माहिल्या माता सावित्री, माता रमाई, माता फातिमा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,
राजे उमाजी या सर्व महापुरुषांना स्मरून व्यासपीठावर उपस्थित आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आमचे उमेदवार प्रशांत कदमजी, माजी सैनिक आणि उपस्थित तमाम जनसमुदाय आणि व्यासपीठावर इतर सन्माननीय सदस्य, या व्यासपीठावर आज बोलत असताना सैनिकांच्या अनुषंगाने जी काही उमेदवारी वंचित बहुजन आघाडीनं आज डिक्लेअर केली, वंचित बहुजन आघाडीनं सैनिकांना उमेदवारी डिक्लेअर करत असताना वंचितच्या प्लॅटफॉर्मवरून एक सैनिक म्हणून हा उमेदवार सगळ्या महाराष्ट्राला सांगत असताना लॉन्च करत असताना त्याच्या अगोदरच्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चांमध्ये मुद्दा मी तुम्हाला सांगतो की अकोला पॅटर्न प्रमाणे ज्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या 30-40 वर्षामध्ये जो एक राजकारणाचा नवीन पायंडा, एक वेगळा पायंडा या भारतामध्ये सक्सेस करून दाखवलाय, तो अकोला पॅटर्न हा आमचा वंचित बहुजन आघाडीचा सोल आहे, तो आमचा आत्मा आहे. याचे क्रिएटर आमचे स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहेत, आमचे नेते आहेत. आणि त्या प्लॅटफॉर्म, त्या पॅटर्न प्रमाणे आम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट जातीचा उमेदवार द्यायचा होता. आम्ही त्या उमेदवाराची शोधाशोध करत असताना आमच्या समोर ज्या वेळेला सैनिक हा विषय आला त्यावेळी चर्चा करत असताना तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही उमेदवारांच्या नावासमोर जातीचा कॉलम दिलाय आणि तमाम वंचित समाजातील अनेक जातींना, ज्यांना कुणी राजकारणाच्या सगळ्या गावगाड्यामध्ये किंमत देत नाही, पण अशा जातीय समूहांना संसदेत रिप्रेझेंटेशन करण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने 2-5 वर्षाला चालवलं आहे, त्याच्या अगोदरपासून चालवलेलं आहे. पण ज्यावेळी त्या जातीच्या कॉलम मध्ये आता काय घ्यायचं हा ज्यावेळी विषय आला त्यावेळी साहेब आमच्या कधी इमोशनल निर्णय घेत नाहीत, कधी भावनिक होत नाहीत. पण ज्यावेळी बोलता चर्चा करताना साहेबांशी मी बोलत होतो आणि बोलताना अचानक शब्द गेला की साहेब, सैनिकाला कुठं जात असते, सैनिक असतो. कुठेतरी साहेबांच्या बोलण्यात हो, साहेब जास्त काय बोलत नाही, हो म्हणाले, बरोबर म्हणाले. पण त्या बरोबर म्हणण्यातली जी आर्द्रता होती, जे प्रेम होतं, जी भावना होती, मी आणि मीच फक्त जाणू शकतो आणि मी स्वतः ऐकलेलं होतं. मित्रांनो, सैनिकांची उमेदवारी दिल्यानंतर आज तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा. काल देशाचे पंतप्रधान कराडमध्ये येऊन गेले आणि त्या पंतप्रधानांनी सैनिक या एकट्या विषयावर 15 ते 20 मिनिटं चर्चा केली. मग इथं सगळे रती महारथी आहेत, गादीचे वारसदार आहेत, इथं चांगल्या मोठ्या पक्षाचे कार्यकर्तेवर उमेदवार, भांडवलदार उमेदवार लढत आहेत, तर आमच्या सैनिकाचा धाक असल्याशिवाय प्राईम मिनिस्टरनं आमचं नाव घेतलं नाही असा आमचा दावा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी टीका केली होती. मला दुःखानं सांगावं वाटतं की देशाचा प्राईम मिनिस्टर एखाद्या पवित्र गोष्टीला कसं वादग्रस्त बनवावं, ह्याच्यामध्ये खरंच पाटाईत कोण असेल, खरंच मास्टर कोण असेल तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. आमच्या हिंदू बांधवांसाठी गाय पवित्र आहे, त्या गायला वादग्रस्त करून टाकणारे हे प्राईम मिनिस्टर. त्यांनी काल आमच्या माता भगिनीच्या मंगळसूत्राला वादग्रस्त करून टाकलं. देशाचा अजून किती वाटोळ हे करणार आहेत आणि जातीवादाच्या नावाखाली किती वेळा हे जोगा मागून जगणार आहेत, हे आता तुम्ही मतदारांनी ठरवायचं आहे. सैनिकाचे प्रश्न गेले पाहिजेत का, तर नक्की गेले पाहिजेत. पण सैनिकाचे प्रश्न जात असताना तुम्ही काही लक्षणं जे आपल्या सैनिकांची निघलेली आहेत ते लक्षात ठेवा. मणिपूरमध्ये ज्या भगिनीला नग्न अवस्थेत फिरवून तिच्यावर डझनवारी लोकांनी बलात्कार केला, तिचा नवरा करगिल युद्धामध्ये कामी आला होता देशाच्या. तो करगिल युद्धामधला सैनिक होता, तो स्वतःच्या बायकोची आबरू नाही वाचवू शकला. पुलवामाच्या 40 सैनिकांचं मंगळसूत्र अजून सेफ व्हायचे, अजून कळायचंय की मंगळसूत्र कोणी उद्ध्वस्त केलं. 10 वर्ष झाले आज तो प्रश्न पेंडिंग आहे. मित्रांनो, आम्हाला याच्यापेक्षा वेगळं कुणाला काही सांगायचं नाही, पण आम्हाला एवढं निश्चितपणानं सांगायचंय की साहेब, लई मोठ्या सभा झाल्या कराडमध्ये, सभेतला एकही उमेदवाराने एकी बसलेला तिथला स्टेजवरचा माणूस कुणी सांगू शकणार नाही तो कोण कुठला आहे. पण आमच्या समोर बसलेली 1000-2000 जनता त्यातला कुणालाही उठला त्याचं काही ना काहीतरी वंचित नातं आहे, काही ना काहीतरी सैनिकाशी नातं आहे. इथं फोकस कॅरेक्टर एक दिलेलं नाही, जो कुछ है वो प्युअर आहे. आणि अशा पद्धतीनं सैनिकांचे प्रश्न संसदेत गेले पाहिजेत. साहेबांनी अनेक प्रयत्न केले, काही खेळाडूंसाठी प्रयत्न केले, शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले. हा सर्वात मोठा गाजलेला प्रयत्न आहे तो आमच्या सैनिकांसाठीच आहे. सातारा जिल्हा भारतामध्ये 2 नंबरची सैन्य भरती करणारा जिल्हा आहे. शहीदांच्या बाबतीत आमचा नंबर अव्वल लागतो. या देशासाठी जीव ओतणारा सैनिक हा साताराचा असतो. सगळ्यात जास्त प्रमाण साताऱ्यांचा आहे.
ज्या गुजरातची बटालियन नाही जिथला कधी शहीद बघायला मिळत नाही, त्या गुजरात्यांच्या हातात देश आहे. तुम्ही ठरवायचा आता न्याय कसा करायचा, देश किती महत्वाचा आहे तुम्ही ठरवायचं. मित्रांनो, सैनिकांचे प्रश्न घेऊन आपला उमेदवार जाणार. आमच्या साळुंखे सरांनी फार व्यवस्थित पद्धतीने आकडेवारी तुम्हाला सांगितली. आकडेवारी सांगत असताना तुम्ही गोष्ट जाणली पाहिजे की तुम्ही फक्त तुमच्या मताशी प्रामाणिक राहिला तर हा उमेदवार निवडून आल्यात जमा आहे. व्यासपीठ तयार करायचं असतं, पक्ष चालवायचा असतो, पक्ष निर्माण करायचा असतो, तो घडवायचा असतो, त्याला विचारधारा द्यायची असते, त्याचे मेंटेनन्स बघायचे असतात, त्याचे प्रचार करायचे असतात. अनेक प्रकारचं कष्ट वंचित समाजाने उपसले आणि ते सगळं कष्ट आणून सैनिकांच्या चरणी टाकलंय. तुम्ही सैनिकांनी ठरवायचंय की सगळा सैनिक, जवळजवळ 80,000च्या घरात सैनिकांचे कुटुंब आहे सातारा जिल्ह्यामध्ये. 10 मतं दिली तरी 4 लाख मतांचा मोठा आकडा तयार होतो. ऑलरेडी वंचितचं मतदान हे लाखाच्या घरात आहे, लाखापेक्षा जास्त आहे. हे सगळं मतदान जर एकवटलं तर कुठलाही गाजावाजा न करता एक आश्चर्यकारकरित्या रिझल्ट या सातारा जिल्ह्यात आल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही. त्यांचा गाजावाजा, त्यांची गाणी, त्यांच्या गाड्या, त्यांची घोडी हे वंचित समाज कधीच बघत नाही, कधी ह्या गोष्टीला कधी भीक घालत नाही. आम्हाला आमच्या उमेदवारावर कॉन्फिडन्स आहे, आम्ही दिलेल्या संकल्पनेवर कॉन्फिडन्स आहे. सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स आमच्या नेत्यावर. आमचा नेता जे बोलला ते तोललं, जे राखलं ते देखलं आणि त्या नेत्याने ते घडून दाखवलं. बाळासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा विचार करून इथं उपस्थित तमाम सैनिक कुटुंबियांना आणि वंचित समाजाच्या तमाम कार्यकर्त्यांना मी शेवटचं आव्हान करतो की साहेबांचं चिन्ह तेच तुमच्या उमेदवाराचं चिन्ह आणि देशातली सगळ्यात हटके उमेदवारी सातारा जिल्ह्यातली आहे. देशाचं राजकारण एकीकडं, सातारा जिल्ह्याचं राजकारण एकीकडं. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता प्रेशर कुकर समोर बटन दाबून सैनिक खासदार झाला पाहिजे. एवढं बोलतो मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय जवान, जय किसान, जय भारत. याच्यानंतर आपण आतुरतेने याची वाट बघत आहात, जे संपूर्ण देशातील एक क्रांतिकारी, वंचित बहुजन आघाडीचा एक क्रांतिकारी निर्णय आणि आपल्या साताराची आन बान शान असे निवृत्त सैनिक सातारा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांत रघुनाथ कदम यांचं मी या स्टेजवरती स्वागत करतो. ते आपले विचार मांडतील. प्रथमतः सगळ्यांना जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय भारत. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा, सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. आता तुम्हाला या व्यासपीठावरून जागा करण्याचं काम केलेलं आहे. आज या ठिकाणी सातारा लोकसभा 2024 या निवडणुकीसाठी प्रचारात आलेले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब व्यासपीठावर ज्याने आपलं मनोगत केलं, मॅडमजी, सावंत साहेब, नवाब साहेब आणि आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले बहुजन, वंचित, शोषित, शेतकरी, सैनिक, माता भगिनी आणि जमलेल्या पत्रकार बांधवांनो, आज या कराड नगरीमध्ये, या सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती करण्यासाठी या सातारा जिल्ह्याला तिसरा पर्याय म्हणून आज एक माजी सैनिक दिलेला आहे. आणि प्रथमतः या व्यासपीठावरून आदरणीय सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी एका सैनिकाला उमेदवारी दिली आणि माझा नाही तर या सातारा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, भारत देशातील आजी माजी सैनिक, शहीद जवान कुटुंबियांचा सन्मान केला
मी त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिक शहीद जवान कुटुंबीय यांच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि मी कायम ऋणात राहील असं मी वचन देतो. आज या ठिकाणी आज जी मला उमेदवारी दिलेली आहे, आज ही उमेदवारी सैनिकांच्या हक्कासाठी, शहीद कुटुंबियांच्या हक्कासाठी, सैनिकांच्या माजी सैनिकांच्या शोषित वंचित शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज ही उमेदवारी मला दिलेली आहे. मी व्यासपीठावर एवढं सांगेन की जे 5 वर्ष मी मला जी आज धुरा या सातारा जिल्ह्याची दिली ते आदरणीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब आणि आज राज्य बसलेले महाराष्ट्राचे महासचिव आदरणीय निंबाळकर साहेब, ती जबाबदारी दिली असताना या सातारा जिल्ह्यामध्ये 5 वर्ष पायाला भिंगरी लावून सकाळी बाहेर पडल्यानंतर कधी समजलं नाही की कधी मी परत येतोय. शहीद जवानाचा प्रश्न असू दे, माजी सैनिकांचा असू दे, शहीद कुटुंबियाचा असू दे, या समाजातील शोषित वंचित कुटुंबियाचा असू दे, त्याच्यासाठी मी अहोरात्र जिल्ह्याचे 11 तालुके 3 वेळा सैनिक संपर्क अभियान राबवलंय. सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती घडवलेली आहे. कधीही कुणी सैनिकाच्या कुठल्याही नुमाइंद्यांनी कधीही आदरणीय कलेक्टर साहेबांची सैनिकांच्या समस्याविषयी कधी मिटिंग लावली नव्हती. पण ती मिटिंग 11 सप्टेंबर ला लावली. या महाराष्ट्रामध्ये अमृतवीर जवान अभियान राबवण्याचं काम हे सातारा जिल्ह्यातून झालं आणि ती मिटिंग लावल्यानंतर प्रत्येक तालुक्याला 11 तालुक्याला आज सैनिक कक्ष खोललाय, त्यावर मी सैनिक बसवलाय हे तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी. त्याबरोबर सैनिक सेवानिवृत्त होत असताना त्याचा सत्कार असेल, शहीद जवान कुटुंबियाचे शहीद दिवस असतील किंवा शहीद जवानाच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याचा योग असेल, प्रशासनाला बरोबर घेऊन या सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही राहिलोय. आज हे काम करत असताना या सातारा जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना सैनिकांविषयी तळमळ नाही. या संघटनेमध्ये काम करत असताना हे अराजकीय संघटन आहे. या सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना कायमच आम्ही आदराचं स्थान दिलं. शहीद जवान कुटुंबियाच्या त्या दिवसाला बोलवण्यात आलं, परंतु कुठलाही लोकप्रतिनिधी कधीही आला नाही. शहीद जवानांचे प्रश्न कधीही सोडवले नाहीत. आज शहीद जवानांच्या सन्मानासाठी प्रशासनाला पत्र द्यावं लागतं. 26 जानेवारीला 15 ऑगस्टला सन्मान करा म्हणून आज ते पत्र दिल्यानंतर या सातारा जिल्ह्यामध्ये सन्मान होऊ लागला. आज अनेक प्रश्न सोडवलेत. पुढील बँकेतल्या एका शहीद परिवाराला 10 लाख मिळवून देण्याचं काम सैनिक फेडरेशनने केलंय. आज जमिनीचे प्रश्न असो, जमिनीच्या वाट्याचे प्रश्न असो, अनेक प्रश्न असो, हे सोडवण्याचं काम सैनिक फेडरेशनने कायम केलंय. आज या निवडणुकीला सामोरे जाताना काही मंडळी महायुतीची असो, महाआघाडीची असो, आज या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करतायत, त्याला आपल्याला या माध्यमातून सांगतो, मुंबईपर्यंत ही निवेदनं घेऊन सैनिकाच्या समस्यासाठी प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे गेलेला आहे, परंतु त्यांनी दखल घेतली नाही. त्यांनी कधी सैनिकांची मिटिंग लावली नाही, शहीदांचे प्रश्न सोडवले नाहीत. हा माझा राजकीय पिंड नाही, परंतु या शहीद आणि सैनिकासाठी, शोषित वंचित समाजासाठी या व्यासपीठावर आलोय मी. आणि लोकसभेला माझी उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे. मी या सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून मिलिटरी हाऊसिंगला निर्धार मेळावा घेतला आणि सरकारला जागा करण्याचं काम केलं. त्यावेळेला आदरणीय ब्रिगेडियर सावंत साहेब होते आणि आम्ही त्यावेळी सांगितलं की यावेळी सातारा जिल्ह्याचा सैनिक खासदार ठरवणार. सातारा जिल्ह्यामध्ये 40,000 माजी सैनिक, 12,000 सेवारत सैनिक, 30,000 पॅरामिलिटरी फोर्सेस, त्यांची गुन्हेले 5 करा. आज तुम्हाला वाटत असेल त्या पंडालमध्ये माणसं नाहीत,
दबाव आहे, राजकीय दबाव. आज ही मंडळी मनानं आलेली आहे. एक माणूस माझा 1 लाखाबरोबर आहे. आज माणूस येताना आपल्या भावना घेऊन इथं आलेला आहे. त्यामुळे मला नक्की विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आज सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे निवेदनं दिली त्यामध्ये शहीद परिवारांना अजून 30-30 वर्ष झालं जमिनी मिळाल्या नाहीत. आज ज्यांना कीर्ती चक्र मिळालं, शिवाजी बाळू जगताप हे वडगाव हवेलीचे आहेत, त्यांचा आज महाइटपट्री ऑडिटोरियम मध्ये फोटो लागलाय. प्रत्येक शहीद स्मारकामध्ये नाव लिहिलंय. परंतु त्या शहीद कुटुंबियाने सातारा जिल्ह्याचा न्याय कधी मिळणार? आज सैनिकांचे प्रश्न आहेत. टोल माफी नाही. आज या टोल माफीवर बसणारे गाडी सोडतात आणि पुन्हा टोल बघितलं तर संध्याकाळी कटला जातो. ही सैनिकांची अवहेलना आहे. सैनिकांच्या जमिनी फॉरेस्टच्या अंडर आहेत. त्याचं निर्वडीकरण कधी होणार? बळीराजाच्या अडचणी आहेत. त्यांच्या मालाला भाव कधी मिळणार? या सातारा जिल्ह्यामध्ये आज पाण्याचा प्रश्न आहे, दुष्काळ. तुम्ही आज उन्हाच्या झळा बघताय. शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो कधी सुटणार? आज या ठिकाणी शोषित वंचिताचे प्रश्न आहे, ते कधी सुटणार? आज मी वंचित बहुजन आघाडीत उमेदवारी घेतलेली आहे. हा सैनिक सुद्धा वंचितच आहे मित्रांनो. म्हणून आज या व्यासपीठावर उभा आहे. बरेच प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय साहेबांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. आज जो जवान शहीद होतो त्याच्या पत्नीला विचारा तिचा हाल काय. जो जवान शहीद होतो त्याच्या बहिणीला विचारा त्याचा हाल काय. जो जवान शहीद होतो त्याच्या माता पित्याला विचारा त्याचे हाल काय. आणि जो जवान शहीद होतो त्याच्या मुलाला विचारा त्याचा हाल काय. आज अशा परिस्थितीतून हा सातारा जिल्हा चाललेला आहे. सातारा जिल्ह्यात ही दुष्काळाची सगळ्याची सैनिकांची परिस्थिती बरी वाईट आहे. आज माझ्या अगोदर नदाब साहेबांनी सांगितलं की जर आदरणीय पंतप्रधानांना इथं येऊन सांगावं लागत असेल की मी हे केलं तर ती खंत आहे. OROP तुम्ही दिली म्हणता, मग जंतर मंतरवर सैनिकांचं आंदोलन का, त्यातल्या त्रुटी का दूर झाल्या नाहीत? आज अग्निवीर सारखा प्रश्न आहे. 4 वर्षात सैनिक काय करणार? घरी येऊन तो काय करणार? त्याला मुलगी सुद्धा दिली जाणार नाही साहेब. ज्यावेळी आम्ही 99 साली सैन्यात होतो त्यावेळी आम्हाला मुलगी सुद्धा दिली जात नाही. विचारलं जायचं कुठं आहे? सैन्यात आहे. ही परिस्थिती पुन्हा येऊ लागलेली आहे. लोकशाहीला ही मारक आहे. संरक्षण यंत्रणा दावावर लावलेली आहे. त्यामुळे तुमची पेन्शन सुद्धा काही दिवसांनी बंद होईल. आज मी सैनिक आहे, मला पेन्शन मिळेल, पण नंतर काय? अग्निवीर काय करणार? त्यांच्याकडे कुठलंही सोल्युशन नाही. या सगळ्या गोष्टीचा आवाज उठवण्यासाठी आज मला इथं उभं केलंय. ह्याची तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे. आज शहीदांचे प्रश्न अनुकंप नाही. आज महाराष्ट्र चॅम्पियन, आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा. महाराष्ट्र चॅम्पियन झाला की त्याला काहीतरी मिळतं. आज महाराष्ट्र चॅम्पियन झाला की त्याला तुम्ही डायरेक्ट DYSP बनवता. आज माझा जवान देशासाठी शहीद होतो, त्याच्या मुलाला त्याच्या पत्नीला अनुकंप आहे का? आज ग्रॅज्युएट आहे, अशा भरपूर मागण्या मी निवेदनामध्ये केलेल्या आहेत. मित्र हो, ही सुवर्ण संधी आहे. या सैनिकाला स्वराज्य संस्थांमध्ये विचारलं जात नाही. ज्यांना देशाच्या ह्याच्यात काय विचारणार? आज महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये या महायुतीनं महाआघाडीनं कुठल्या सैनिकाला उमेदवारी दिली का?
स्वतःच्या मनाला विचारा सैनिकांनो, तुम्हाला ग्रामपंचायतीला कोण उमेदवारी देते का? तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीला कोण विचारते का? जर श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सैनिकांचा सन्मान केलेला असेल तर पेटून उठा आणि बाहेर पडा. तुमचा आवाज बनवून मला लोकसभेत जायचा आहे. तुमच्या समस्या सोडवायच्या आहेत. तुमच्या बहुजन वंचित शोषित शेतकऱ्यांना मला न्याय द्यायचा आहे. येणाऱ्या 7 तारखेला प्रेशर कुकर या चिन्हावरील बटन दाबून भरघोस मताने मला निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या. हा खासदार जर झाला तर कुठेही भेटू शकतो. 500 खिडक्या 800 दारं तोडून तुम्हाला जायची गरज नाही. हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा शोषिताचा वंचिताचा मुलगा आहे. जरा मनाला विचारा आणि पुन्हा म्हणाल, अरे प्रशांत कदमाला या माजी सैनिकाला मत दिलं असतं तर बरं झालं असतं. ही वेळ येऊन देऊ नका. आज प्रस्थापितांना काही तुमचं घेणं देणं नाही. 2 दिवस 8 दिवस अगोदर येऊन मते मागणार आणि निवडून आल्यावर तुमच्याकडे बघितलं जाणार नाही. आज हे प्रस्थापित म्हणतात आम्ही हा फंड दिला, ते रस्ते केले. अरे कुणाचे केले? कुणाचे पैसे? व्यापाऱ्यांचे जीएसटी गेले, नोकरदारांचे टॅक्स गेले. मित्रांनो, सगळ्या गोष्टीचे विचार करण्याची गरज आहे. आणि नदाब साहेबांनी सांगितलं की सैनिक ही जात साहेबांनी लिहिलेली आहे. हा सैनिक 18 पगड जातीवर राहणार आहे. सैन्य शिस्तीमध्ये आम्हाला शिकवलंय. आज मराठ्यांना माझं या व्यासपीठावर आव्हान आहे. एक मराठा आज तुमच्या पुढे उभा आहे. मी स्वतः मराठा असून सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उमेदवारी दिलेली आहे. आज चरंगे पाटलांनी सुद्धा आज वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठिंबा दिला आहे. जे आजूबाजूला कान टवकारून आहेत त्याने ऐकावं, ही मराठ्याची हाक. आणि येणाऱ्या काळात मराठा वंचित शोषित सैनिकांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आदरणीय राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात बळकट करावे एवढीच मागणी करतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला प्रेशर कुकर या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने विजय कराल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा. यानंतर बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच बहुजनांच्या हृदयावरती राज्य करणारे एकमेव राष्ट्रीय नेते संविधान रक्षक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. काय बसा बसा हे लाईव्ह चालू आहे. मध्ये घालणार नाही यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे.
या व्यासपीठावरती उपस्थित सोमनाथ साळुंखेजी, डॉक्टर क्रांतिताई इम्तियाज नदाफ, त्याच्याचबरोबर DF निंबाळकर, महासचिव सैनिक फेडरेशन, सातारा जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गाडेजी, सातारा जिल्हा भिसेजी तुषार बेले, कोरबडेजी, भारतीय बौद्ध महासभा, चंद्रकांत खंडाई, सिद्धार्थ करात, ॲडव्होकेट सागरे, भीमराव घोरपडे आणि उपस्थित सर्व बंधूंनो, भगिनींनो, बाळमित्रांनो, अनेक जणांना साताऱ्याच्या उमेदवारीच्या संदर्भातला असणारा कुतूहल आहे. सैनिक हा एक डिसिप्लिन सोल्जर असतो आणि त्याचे असणारे गवाही अनेक जणांनी आपल्या समोर या ठिकाणी दिले आणि आता निवडणुकीसाठी का लढतात आहेत असं मला असताना बऱ्याच ठिकाणी प्रेसवाल्यांनी विचारलं की त्यांना असं म्हटलं की काही गोष्टी पब्लिकली बोलता येत नाही. वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या आपण असताना ऐकल्या असतील. यादव नावाचा असणारा मध्यंतरी सैनिक यांनी असणारे काही आरोप केले होते. आणि त्या आरोपामध्ये तथ्य होतं असं नाही, परंतु लोकसभेचा मीही सदस्य राहिलोय, 15 वर्ष राहिलोय. सरकार जे सांगतं तेच आम्हाला असणारं कळतं. आतमध्ये काय चाललंय त्याची असणारी माहिती नाही. आणि म्हणून एखाद्या सैनिक हा त्या पार्लमेंटमध्ये असला पाहिजे या दृष्टीने असणारा प्रयत्न आहे. पुलवामाचं असणारं घटना घडली. मी उत्तर प्रदेशमध्ये 1990 साली फिरत होतो. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये सारंगपूर आणि पिलीभीत या एरियामध्ये आम्ही असणारं कधी गेलो तर संध्याकाळी 7 नंतर आम्हाला असणारं एकट्याला जाऊ देत नसत, गाडी एकटी जात नसत. तिथे सुद्धा कॉन्वॉय केला जात होता आणि कॉन्वॉय मार्फत आम्ही जात होतो. सिव्हिलियन कॉन्वॉय होता तो, आणि तो सिव्हिलियन कॉन्वॉय सुद्धा 10 गाड्यांच्या वरती नव्हता. मी खासदार होतो म्हणून खासदार की गाजवायला गेलो त्या पोलिसाकडे. अरे म्हटलं 11वी गाडी सोड, मला जाऊ दे. अकरावी गाडी आहे माझी, तू 11वी गाडी सोड. म्हटलं साहेब तुम्ही खासदार असाल, कोणी असाल, माझ्या नियमाप्रमाणे 10 गाड्या सोडायच्या असतात. पुढे एक पोलिसाची गाडी, पाठी एक पोलिसाची गाडी, त्याच्यावरती मला सोडण्याचा अधिकार नाही आणि नियम मोडण्याचा सुद्धा मला अधिकार. तेव्हा पोलिसांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असताना मी त्याला असताना विचारलं 10 गाड्या का, तर तो असं म्हणाला की उद्या समजा हमला झाला तर पाठीमागच्या गाडीला आणि पुढच्या गाडीला प्रोटेक्शन देण्यात यावं, मोठ्या रेंजमध्ये असल्या पाहिजेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगत होता. तर म्हटलं रेंजच्या बाहेर गेला तर म्हटलं कोणाला तरी मारणार आहेत आणि म्हणून असताना नियम काढण्यात आलेले आहेत की 10 गाड्यांच्या वरती असू नये. आजही आपण बघत असाल की पुलवामाच्या संदर्भातली असलेली चर्चा आजही चाललेली आहे की तिथे 80 गाड्यांचा असणारा कॉन्वॉय हा कधी जातो का. त्या ठिकाणी मी जे काही नियम वाचलेले आहेत, सगळे वाचलेले आहेत, 80 गाड्यांचा असणारा कधीही कॉन्वॉय त्या ठिकाणी जात नाही.
आणि तोही नियम त्या ठिकाणी मोडला अशी असणारी परिस्थिती आहे. सैनिकांच्या संदर्भात म्हटलं, प्रेसवाल्यानं म्हटलं की आम्हाला हात बांधून त्याला होय म्हणावं लागतं. ते त्याच्या उपयोगात आहे की नाही आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. पण सैनिकासाठी आहेत, मिलिटरीसाठी आहे, पण ते उपयोगी आहे की नाही याचं असताना कळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. कारगिलचं ज्यावेळेस झालं त्यावेळेस असताना जॉर्ज फर्नांडिस हे डिफेन्स मंत्री होते. तेव्हा त्यांनी असताना एका अधिकाऱ्याला सांगितलं की तुझी बदली मी कारगिलला करतो. तो म्हटला मी सिव्हिलियन आहे. हो, तो म्हटला सिव्हिलियनला कळलं पाहिजे की आर्मीचे काही त्रास आहेत आणि म्हणून तुम्ही असताना बघितलं पाहिजे. मी जॉर्ज फर्नांडिसना विचारला तू सिव्हिलियन आहे, तू काय पळत जाईल तिथे? तो म्हटला ह्याला कळलं पाहिजे की त्याची काही गरज आहे आणि त्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी असताना वागलं पाहिजे. तो वागला नाही म्हणून असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की प्रशांत कदमाच्या निमित्ताने माझ्यासारखे अनेक पार्लमेंटचे सदस्य आहेत की ज्यांना फार काही माहिती नसते. IQ माहिती असते तेवढी माहिती असते आणि त्याच्यामुळे न्याय अन्याय हा कळतच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एखादा कोणतरी त्या सभागृहामध्ये असेल तर तो त्या सभागृहाला व्यवस्थितरित्याने समजावून सांगू शकतो. ज्याला ब्रीफिंग आपण म्हणतो तो ब्रीफिंग त्या ठिकाणी असताना करू शकतो आणि जी काही सुधारणा करण्याची भाग आहे तो त्याच्यातला आहे. मला जुने सैनिक जे भेटतात ते असं म्हणतात की ब्रिटिशांच्या काळची जी डिसिप्लिन होती ती आत्ताच्या काळात नाही असं दिसतंय. आम्हाला काही कळायला मार्ग नसतो, आम्ही त्याच्या पुढे मान हलवतो, त्याच्या पलीकडे काहीच होत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये धोके हे असणारे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि अशा असणाऱ्या कालावधीमध्ये ऑफिसर्स आणि सोल्जर याच्यामधलं एक जिव्हाळ्याचं नातं असलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. ते हळूहळू कुठेतरी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या नात्याला तडा जातो असं मला अनेक जण त्या ठिकाणी सांगतात. हा तडा का जातोय कळायला मार्ग नाही. युनिट हे म्हटलं तर एका प्रकारचं असणारं घर असतं, सगळं असतं, पण त्याच्यामध्ये जर जिव्हाळा राहिला नाही तर मी असणारं मानतं की त्याचा असणारं इफेक्टिव्हनेस जे आहे तो कमी होतो. आणि म्हणून माझं आव्हान आहे या ठिकाणी की आपण गावोगाव जाऊन, मला सातारा जिल्ह्यामधला परिस्थिती माहिती आहे, दबावाची परिस्थिती आहे, भीतीची परिस्थिती आहे, मारामारीची परिस्थिती आहे, ठोकण्याची परिस्थिती आहे. मतदान तुम्ही कोणाला देता हे कधीच कोणाला कळत. त्याच्यामुळे सायलेंट रेव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो, शांतीपूर्वक बदल आपण ज्याला म्हणतो, हा शांतीपूर्वक बदल आपण मताच्या रूपाने करावा अशी माझी आपल्या सगळ्यांना असणारं नम्र विनंती आहे. मित्रो, सध्याचं सरकारसुद्धा मी असं म्हणेन की जुमलेबाजीचं सरकार, त्याच्या पलीकडे काही नाही. पहिल्यांदा 15 लाखाचा जुमला आला. लोकांना वाटलं 15 लाख मिळतील, आपला असणारं गरिबी दूर होईल. 15 लाख मिळालं नाही. नंतर सांगितलं की आम्ही असणारं 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी निर्माण करू. त्याच्याऐवजी आपल्याला दिसतंय की दरवर्षी 12 लाख नोकऱ्या कमी झाल्या अशी परिस्थिती आहे. तिथेही हे सरकार असणारं फेल्युअर आहे. तिसरं आपण बघत असाल की सोल्जर असल्यामुळे अधिक आपल्याला माहिती आहे की राष्ट्र देशाशी असताना आपला संबंध चांगला असला पाहिजे किंवा काही देशाची आपला असणारा संबंध चांगला असला पाहिजे. मालदीवसारखं असणारं छोटं बेट की ज्यांनी जिथे आपले असणारे आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, सगळं आहे. एका कुठल्या तरी मंत्र्याने नरेंद्र मोदीच्या संदर्भात वेडं वाकडं लिहिलं
आपण असं बघत असाल की पंतप्रधानाचा इगो दुखवला आणि इगो दुखवल्यानंतर आम्ही सगळा टुरिझम तुमचा बंद करतो अशी भूमिका घेतली. त्यांनी म्हटलं तुम्ही टुरिझम बंद करा, पण तुमची आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स आमच्या देशातून घेऊन जा. काही गोष्टी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठरल्या जातात, त्या काय 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या नसतात, ते 15-15, 20-20 वर्षाच्या ठरवल्या जातात. आणि पंतप्रधान एका कुठल्या तरी मंत्र्याने आपल्या विरोधात लिहिलेला आहे आणि म्हणून आपला इगो दुखवला, या कारणास्तव त्या देशालाच असताना ब्लॅकलिस्ट करणार असेल तर मी असं म्हणेन की आपले असणारे संबंध बिघडत चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे. देश मोठा की इगो मोठा? माझ्या दृष्टीने असणारा देश मोठा असतो, आपला इगो लहान असतो. पण हा पंतप्रधान आपण बघत असाल की आपला इगो पहिला ठेवतो आणि देशाला पाठीमागे ठेवतो अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला, अशा असणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान करावं आणि देशाला असणारं खाईत घालावं अशी असणारी परिस्थिती नाही. जे काम आर्मीने नॉर्थ ईस्टमध्ये केलेलं आहे, जे तिथे राहिलेले त्यांना माहिती. एका बाजूला नागालँडचा फोर्स, दुसऱ्या बाजूला असणारा कुकीज, तिसऱ्या बाजूला असणारा आसाम, या सगळ्या ह्याच्यामध्ये की आम्हाला असणारं वेगळं व्हायचं, आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं नाही, ह्या सगळ्या भावना आहे. 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष आर्मी तिथे राहिली. आर्मीने मैत्रीचे संबंध जोडले, त्यांची भावना पूर्णपणे बदलली, त्यांची भावना बदलली आणि आज ते असं म्हणतात की आम्हाला भारताबरोबर आहे. म्हणजे जे विरोधात होते त्या सगळ्या माणसांना भारताबरोबर जोडण्याचं असतं काम हे आर्मीने केलं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि जे मागच्या 4-5 महिन्यामध्ये मणिपूरमध्ये घडलं ते पुन्हा जुळलेली म्हणणं दुभगली अशी असणारी परिस्थिती, ती म्हणणं पुन्हा दुभगली आणि आपण त्यांना असणारं संरक्षण देऊ शकलो, त्यांना आपण असं संरक्षण देऊ शकलो नाही. 80 दिवस तिथे असणारा त्या मैत्री म्हणून असणारा आसाममधली जी समाज आहे तो आणि कुकी म्हणून असणारा मणिपूरमधला जो आहे ज्याच्यामधला 80 दिवस युद्ध चाललं, अक्षरशः युद्ध चाललं. तिथले जे काही कमांडंट होते ते म्हणत होते की आम्ही जे जुळून आणलं होतं, जे ट्राईब एकमेकाला असताना भेटायला तयार नव्हते, एकमेकाचं वर्चस्वाच्या भानगडीत होते, त्यांना आम्ही असताना एकत्र आणण्याचं एकत्र बसण्याचं केलं, एकत्र राहण्याचं केलं, एकमेकाला स्वीकारायचं केलं आणि ते एकमेकाला स्वीकारून आनंदित राहत होते. त्याला असणारा जर कोणी बिघडवलं असेल, त्याला कोणी असणारं बिघडवलं असेल तर या पंतप्रधानांनी बिघडवलं हे आपण असणारं लक्षात घ्या. ताबडतोब असणारा कारवाई झाली असती, ताबडतोब कारवाई झाली असती तर आपल्याला छाटलेली मुंडकं आणि नग्न महिला या रस्त्यावरती दिसल्या नसत्या अशी असणारी गोष्ट. ज्या पंतप्रधानाला माणसांबद्दल जिव्हाळा नाही, ज्या पंतप्रधानाला माणसांबद्दल जिव्हाळा नाही त्याला पंतप्रधान करणं हा आपला गुन्हा आहे हे आपण असताना लक्षात घ्या. कारण पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय आहे. लोकांना आश्वासन देणारं कार्यालय आहे की आम्ही तुमचं असताना संरक्षण करू, आम्ही भेदभाव करणार नाही, आम्ही समतेने वागू, बंधुभावाने वागू, हे पंतप्रधानाचं कार्यालय आहे.
पण तेच कार्य जर पडत नसेल तर आज जे पंतप्रधान म्हणतात आहेत की देश दुभागलीच्या मार्गावरती आहे, 10 वर्ष तर तुमचं राज्य, 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. या 10 वर्षाच्या राज्यामध्ये आपण जे पेरलेला आहे, द्वेष जो पेरलेला आहे, धर्माच्या नावाने जो द्वेष आपण पेरलेला आहे, आणि मध्यंतरी मराठा समाज आणि ओबीसी यांच्यामध्ये असणारा जो द्वेष पेटवण्याचा आपण कामकाज केलेला आहे, तेव्हा या देशामधल्या विभक्तपणा, समाजातला विभक्तपणा पसरवण्याचं काम कोणी केलं असेल तर हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, हे आपण असणारं या ठिकाणी लक्षात घेतलं. विभक्तपणा कदाचित वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या आणि मराठा आरक्षणाच्या मध्यस्थी पडली नसती, सामंजस्य भूमिका घेतली नसती, तर दोघं बाजू युद्धामध्येच परिस्थिती होती. हा मोर्चा काढतोय, तो मोर्चा काढतोय, तो विरोध करतोय, हा विरोध करतोय, आणि इथली राजकीय नेतृत्व कुठल्या बिळात घुसले होते कोणाला माहिती. ते बाहेरच पडायला तयार नव्हते. तुम्ही या देशाचे राजकीय पक्ष म्हणताय, या देशाचे धुरंधर म्हणताय, तर तुम्हाला असताना समाजाला समजवता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे की बा याच्यातला मार्ग काय. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने ती भूमिका घेतली की इथे असणारा गरीब मराठा आहे, त्याची परिस्थिती हालाकीची झालेली आहे, आणि त्याला आता असणारं सरकारची मदतीची गरज आहे. अशा असणाऱ्या सरकारच्या मदतीच्या वेळेस सरकार त्याच्या बाजूने उभं राहणार नसेल तर हा अजून खालवलेला जाईल आणि मग कुठल्या मार्गाला जाईल हे आपल्याला सांगता येणार. आणि म्हणून भूमिका घेतली की ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे, आणि हा जो गरीब मराठा आहे, या गरीब मराठ्याचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. हे आता कुठेतरी निर्माण होताना आपल्याला दिसतंय, पण स्थिर स्थावर आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. आणि म्हणून मित्रो, की ज्यांना समाजामधल्या भांडणांमध्ये मार्ग काढता येत नाही, उद्याचे राज्य काय करतात बघायची भूमिका, पेटवण्याची भूमिका, लढवण्याची भूमिका, एकमेकांना भिडवण्याची भूमिका, आणि त्यातून निर्माण होणार काय तर दंगली निर्माण होणार. आणि दंगली निर्माण झाल्या तर आपण असताना बघतो की सगळ्याच ठिकाणी उद्ध्वस्तपणा येतो, अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या भारतीय जनता पक्षाचं असणारं पूर्ण राजकारण हे द्वेषावरती आहे. आपण बघत असाल की 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एकही मुस्लिम समाजाचा असणारा उमेदवार म्हणून दिलेला नाही. आम्ही असा विचारतो की 15% या देशामधला मुसलमान, फाळणीच्या वेळी ज्याला जायचं होतं तो गेला, ज्याला राहायचं होतं तो इथे राहिलेला. तुम्ही हे द्वेषाचं राजकारण किती दिवस करणार. आणि हळूहळू असं दिसतंय की काँग्रेस सुद्धा त्याच पावलावरती पाऊल त्या ठिकाणी ठेवायला लागलेली आहे. आणि मुस्लिम समुदाय असेल किंवा जैन समुदाय असेल, ज्याला उमेदवारी द्यायची नाही, ही भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे तीच भूमिका आता काँग्रेस घेते, अशी असणारी परिस्थिती. आम्ही वंचितांचं राजकारण करतो, उपेक्षितांचं राजकारण करतो, समाजामध्ये बाहेर टाकलेल्या माणसांचं राजकारण करतोय. आणि म्हणून आम्ही असताना ज्यावेळेस पंतप्रधान बोलायला लागले की इथं काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम लीग आणि फाळणी, त्यांचा इशारा मुसलमानांकडे. आणि म्हणून मुंबईसारख्या शहरामध्ये मोदीला उत्तर द्यायचं असेल तर आपण असणारा 3 मुस्लिम उमेदवार त्या मुंबईच्या 6 पैकी जागेवरती दिलं. त्याचे एकमेव कारण
एकमेव कारण की इथला असणारा समाजातलं सामंजस्य हा एक भाग, आणि दुसऱ्या बाजूला आपण समाजाचा हिस्सा आहोत, अजून बाहेर फेकल्या गेलेलो नाही, हा दाखवण्याचा भाग आहे त्याच्यातला. उद्या निवडून कोण येईल हा वेगळा भाग आहे. पण राजकीय पक्षाच्या हातामध्ये काही आहे, तर राजकीय पक्षाच्या हातामध्ये आहे की आम्ही सर्वांना घेऊन चाललेलो आहोत, आणि सर्वांना घेऊन चालत असताना आपण उमेदवारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवू शकतो. आपण उमेदवारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवू शकतो की आम्ही सर्वांनाच घेऊन चाललेलो आहोत, कोणाला एकाला घेऊन चाललेलो नाही. शेवटी मताच्या स्वरूपामध्ये निवडून येतो तेव्हा त्या उमेदवाराच्या संदर्भात लोकांचं काय मत आहे हे आपण तिथे मांडू शकत नाही. लोक ज्याला निवडून देतात तो आपला प्रतिनिधी होतो, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एक आवाहन करतो या ठिकाणी की या सरकारच्या विरोधात अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून हे सरकार, किंवा मी असं म्हणेन की देश हा अत्यंत मजबूत होता, त्याला खोकला काढण्याचं कामकाज या राजवटीने केलेलं आहे हे आपण लक्षात. माणूस खोकला कधी होतो, त्याच्या डोक्यावरती कर्ज वाढलं की तो खोकला होतो. कर्ज वाढलं की तो कर्जदार जो असतो त्याच्याकडे झुकून वागतो, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्याकडून नरमाईने वागतो, अशी असणारी परिस्थिती आहे. तो जे सांगतो त्या प्रमाणात चालतो, अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेस 2014ला सत्तेमध्ये आलं त्यावेळेस या देशावरती 26 रुपयाचं कर्ज, 100रातले 26 रुपये कर्ज. आता इलेक्शन आहे, 10 वर्ष होत आहेत. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे 26 रुपयाचं कर्ज हे 84 रुपयावरती त्या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे आता देश चालवायला फक्त 14 रुपये राहिलेत, अशी असणारी परिस्थिती आहे. 14 रुपये झाले. आपण जर अजून 2-4 हप्ते फेडले नाही त्याच्यामध्ये, तर सांगितलं जात आहे की 2026 मध्ये या ठिकाणी 86 रुपयाचं म्हणजे 96 रुपीज हे असणारं कर्ज त्या ठिकाणी होणार आहे. 96 रुपयाचं असणारं कर्ज आपल्यावरती होणार आहे, आणि 4च रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार. आपण कर्ज काढतो, बँकेकडून कर्ज काढतो. आपण बँकेकडून कर्ज काढत असताना पहिल्यांदा काय बघतो की मला हप्ते फेडता येईल, आणि हप्ते फेडून झाले तर मला त्याच्यामध्ये घर चालवता येतं. घर चालवता येत असेल तर मी असणारं कर्ज घेतो, घर चालवता येत नसेल तर मी कर्ज घेत नाही, जे आहे त्याच्यामध्येच मी असताना माझं भागवत असतो, अशी परिस्थिती. कर्ज काढलं आणि ते हप्ते फेडता आले नाही तर ते डबल होतं, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ते डबल झालं तर मग आपल्याला घर चालवायची अडचण होते, अशी परिस्थिती आहे. जी घर चालवायला अडचण होते ती देश चालवायला अशी परिस्थिती आहे, हे आपण लक्षात घेतलं. या सरकारने, मी असं म्हणेन की चोरांना पूर्णपणे अभय दिले. चोरांना पूर्णपणे अभय दिला. याने एक वॉशिंग मशीन काढलेली आहे. त्या वॉशिंग मशीन मध्ये त्या चोराला धुतला की तो काळ्याचा पांढरा होतो, आणि हे मग म्हणतात नाही नाही यांनी ते काही केलेलं नाही. या देशाच्या खातेदार, बँकेतला जो खातेदार आहे, या खातेदारापैकी 12 लाख कोटी हे डोंगाई केलेले आहे. आणि या 12 लाख कोटीपैकी सगळ्यात डोंगाईत घालणारं कोण असेल तर गुजरातमधली माणसं आहेत. एका तरी गुजराती माणसावरती धाड पडली आहे का मला एक सांगा, एक तरी? अजिबात नाही.
भारतीय जनता पक्षाचं सरकार हे दाखवण्यासाठी भारतावरती राज्य करतंय, पण प्रत्यक्षात नरेंद्र मोदी हा फक्त गुजरातवरतीच राज्य करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. तो पंतप्रधान कुठला आहे? माझ्या भाषेमध्ये तो गुजरातचा पंतप्रधान आहे, तो देशाचा पंतप्रधान नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एक 4-5 दिवसापूर्वी कांद्याच्या आयातीच्या संदर्भातलं धोरण आहे. कांदा सगळ्यात जास्तीत उत्पन्न कुठं होतो? तर महाराष्ट्रात होतो, नाशिकमध्ये होतो. तुम्ही असणारा कांदा एक्सपोर्ट करण्याची परवानगी दिली तर ती देशभर दिली पाहिजे. देशातल्या कुठल्याही व्यापाऱ्याला असवा त्यांनी असणारा कांदा परदेशामध्ये नेऊन विकावा. पण आपण बघत असाल की यांनी असणारा एक्सपोर्ट करण्याचे ऑर्डर जे दिले ते फक्त गुजरात राज्यामध्ये व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी दिले. फार फार बुमाबुम झाल्यानंतर 6व्या दिवशी ती ऑर्डर बदलली. तोपर्यंत गुजरातच्या व्यापाऱ्याने बाहेरच्या व्यापाऱ्याशी समझोता करून घेतला आणि मग दाखवण्यासाठी मी भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी असणारा कांदा खुला केला. मोदीजी, आम्ही असणारं एवढे मूर्ख नाही की तुमचा गेम आम्हाला असणारा समजू शकला नाही. तुम्ही गुजरातसाठी खुलं केलं. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी 2 दिवसामध्ये परदेशी व्यापाऱ्याबरोबर एग्रीमेंट केलं, सगळं केलं, कांदा बुक केला आणि 4 दिवसानंतर तुम्ही म्हणताय मी भारतासाठी खुला केला. कुणाला फसवताय? आणि म्हणून हे पंतप्रधान देशाचं पंतप्रधान नाही आहे. हे जे पंतप्रधान आहे हे गुजरातचं आहे. दिल्ली ही राजधानी आहे की नाही? मागच्या 10 वर्षामध्ये एक तरी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दिल्लीत झालाय का मला सांगा. नाही तर गांधीनगरमध्ये किती झाले तेवढं सांगा. अहमदनगर, अहमदाबादमध्ये किती झाले? ट्रम्प आला तोही गुजरातमध्ये. जपानचा पंतप्रधान आला तोही गुजरातमध्ये. फ्रान्सचा राष्ट्रपती आला तोही गुजरातमध्ये. इटलीची प्राईम मिनिस्टर आली ती सुद्धा गुजरातमध्ये. मोदीजी, आम्ही तुम्हाला विनंती करतो की दिल्लीतलं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल नष्ट झालेलं आहे आणि अहमदाबाद हे कॅपिटल झालंय एवढं तरी घोषित करा. म्हणजे जे काय आहे ते गुजरात. आता ही वागणूक जी आहे हे इतर राज्यातली लोक कशी सहन करतात? महाराष्ट्र एक सक्षम राज्य, त्याला कोणाची गरज नाही. ते स्वतःच्या पायावरती उभं राहतं. इथला माणूस कष्टाळू आहे, तो स्वतःच असताना सगळं निर्माण करत असतो. पण उरलेले राज्य तशी नाही, तर त्यांना मदत लागते. त्यांना मदत लागते. त्यांना मदत देण्याच्या ऐवजी हा सगळा गुजरातमध्ये घेऊन चालला अशी असताना अहमदाबाद ते मुंबई गाडीने मी जात असतो. 4.5 तासात मी पोचतो गाडी. रस्ता फार चांगला आहे, हायवे आहे, 6 लेन हायवे आहे, त्याच्यामुळे 4.5 तासामध्ये आपण पोचतो. पण मोदींना अहमदाबादचा माणूस मुंबईमध्ये 4.5 तास फार वाटतात. तो असताना 50 मिनिटामध्ये आला पाहिजे आणि 50 मिनिटामध्ये आला पाहिजे म्हणून त्यांनी असणारं बुलेट ट्रेन आणि त्या बुलेट ट्रेन उभी करण्याची किंमत किती? तर 1 लाख कोटी. त्या फक्त 400 किलोमीटरसाठी. अनेक जणांनी सांगितलं एक स्पेशल ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद चालवली ती सुद्धा 2.5 तासात जाईल.
नॉनस्टॉप चालवली ती सुद्धा जाईल. हा जो 1,00,000 कोटीचा असणारा कर्ज आपण करताय ते उरलेल्या रेल्वे स्टेशन आणि उरलेल्या ठिकाणी रेल्वे पाहिजे त्या ठिकाणी आपण असणारा बांधा. पण मोदी हे के कोण? गुजरातचा असणारा पंतप्रधान गुजरातमधल्या लोकांना मी अमुक केलंय तमुक केलंय सांगितलं पाहिजे आणि म्हणून 1,00,000 कोटीचं कर्ज काढलं आणि आपल्या डोक्यावरती बसवलंय आणि म्हणून 26 रुपयाचं कर्ज हे असणारा 96 रुपयावरती 2026ला चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे. कशासाठी? तर एका माणसाच्या इगोसाठी अशी असणारी परिस्थिती. एका माणसाच्या इगोसाठी अशी असणारी परिस्थिती. नीरव मोदी कोण? तो महाराष्ट्रातला की गुजरातला? 18,000 कोटीचा कोकीन सापडलं. मुंबईच्या बंदरात सापडलं की पोरबंदरच्या बंदरात सापडलं? आता 18,000 कोटीचा असणारा कोकीन हे जर या देशामध्ये येत असेल तर नवीन पिढीचं काय? आणणारा कोण? अजून सापडलेला नाही. आणणारा कोण? अजून सापडलेला नाही. आणि हे सरकार माझ्या दृष्टीने असणारं वसुलीचं सरकार. पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय जे असलं पाहिजे ते मानवतेचं कार्यालय राहिलं नाही, ते वसुलीचं कार्यालय झाले अशी असणारी परिस्थिती आहे. मी का म्हणतोय तर राज्यसभेमध्ये चार महिन्यापूर्वी एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं. तो प्रश्न असा होता की 2014 ते हा प्रश्न विचारेपर्यंत या देशामध्ये किती नागरिकांनी एक देश सोडला आणि त्याच्याच बरोबर नागरिकत्व सोडलं याची आकडेवारी घ्या. प्रश्न काय होता तो लक्षात घ्या. प्रश्न हा होता की 2014 पासून या देशामध्ये राहणाऱ्या लोकांनी नागरिकत्व सोडलंय का आणि सोडलं असेल तर त्यांची संख्या किती आहे ते सांग. आणि सरकार उत्तर देत आहे की 17 लाख कुटुंब अशी आहेत, 17 लाख कुटुंब अशी आहेत की त्यांनी 2014 ते प्रश्न विचारेपर्यंत या देशाचं नागरिकत्व सोडलं आणि या देशालाही सोडलं अशी परिस्थिती आहे. जे सरकार म्हणते की आम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालो, हे 17 लाख गेलेले मुसलमान नाही आहेत, हे 17 लाख कुटुंब ख्रिश्चन नाही आहेत, हे 17 लाख कुटुंब सर्वच्या सर्व हिंदू आहेत आणि त्यांची मालमत्ता ही कमीत कमी 50 कोटी आहे अशी परिस्थिती. भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी दिलेली आकडेवारी खोटी आहे सांगा, त्याच दिवशी तुम्हाला चॅलेंज देतो. या ठिकाणी तुम्ही या आणि तुम्हाला राज्यसभेचा प्रश्न क्रमांक नंबर कुठल्या दिवशी दिला, कुठल्या मंत्र्यांनी दिला तेही मी आपल्याला सरळ त्या ठिकाणी सांगतो. माझी आकडेवारी नाही, ही सरकारी आकडेवारी राज्यसभेच्या रेकॉर्डवरती ठेवलेली ही आकडेवारी आहे. हे 17 लाख कुटुंब गेले का? त्याचं उत्तर तुम्ही अमित शहाची मुलाखत बघितली इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भात, तर तो असं म्हणतो की 20 लाख जमले. प्रत्यक्षात 20 लाख नाही 12 लाख जमले. त्या 12 लाखापैकी 6 लाख बीजेपीच्या तिजोरीत गेले अशी असणारी परिस्थिती आहे. हे जे कुटुंब सोडून गेले त्यांना सातत्याने तगादा होता एक तर बॉन्ड विकत घ्या आणि आम्हाला असणारा मदत करा. हे म्हणत होते आम्ही असणारा कायदेशीर जगतोय, सरकारचे जेवढे टॅक्सेस आहेत अमुक आहेत ते आम्ही सगळे भरतोय, आमच्याकडे जास्ती पैसा नाही, आम्ही बॉन्ड देऊ शकत नाही
तुम्ही बॉन्ड देऊ शकत नाही तर आम्ही तुमच्यावरती ईडीचा वापर करतो, इन्कम टॅक्सचा वापर करतो, सीबीआयचा वापर करतो. ही सगळी कुटुंब एक निष्ठावान होती. समाजामध्ये त्यांची असणारी इब्रत होती. समाज त्यांना असणारा मानत होता. आणि त्यांना असं वाटलं की ह्यांना जर आपण पैसे दिले नाहीत, यांच्या वसुलीला जर आपण असणारा नाही तर देणार कुठून, हे आपल्यावरती धाडी घालतील आणि आपल्या इज्जतीचं खोबरं करतील. तेव्हा आपल्या बापदादाने कमवलेल्या इज्जतीचं खोबरं होऊ नये म्हणून ते असताना देश सोडून गेले, अशी असणारी परिस्थिती. तुम्ही अशा सरकारला पुन्हा सत्तेवरती बसवणार? त्या 17 लाख कुटुंबाच्या पाळी आली, उद्या आपली पाळी असेल, उद्या आपली पाळी असेल. चुलीवरती जो भात आपण शिजायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हात आपण घालत नाही, त्याच्यातलं एखादं 2 कण आपण घेतो, ते दाबून बघतोय की झालाय की न झालाय, दमलाय की न दमलाय आपण बघतो. तशाच रीतीने इथे असणारं या सरकारची पावलं आपल्याला दिसायला लागलेली आहे. हे वसुलीचं सरकार आहे. याच्याच बरोबर असणारं निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत, त्यांच्या यजमानांच्या असणारा मी दाद देतो की त्यांनी एक 11 दिवसापूर्वी एक मुलाखत दिली. त्यांचं नाव आहे प्रकला प्रभाकरण, हे त्यांचं नाव आहे. यूट्यूबवरती आपण शोधलं तर त्यांची मुलाखत येईल. आणि त्यांनी इथल्या मतदारांना आगाह करण्याचा प्रयत्न केला की पुन्हा मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला सत्ता देऊ नका, हे त्यांचं म्हणणं आहे. काय का तुम्ही सत्ता दिली तर लोकशाही संपली म्हणून एक लक्षात घ्या. पुढे जाऊन म्हणतो की संविधान संपलं म्हणून हे लक्षात घ्या. हुकुमशाह जन्माला आला हे आपण असं लक्षात घ्या. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जो असं सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये जे गोधरा झालं आणि पंतप्रधानाच्या कालावधीमध्ये जे मणिपूर झालं, हे भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला. हा इशारा कोण देतोय? तर अर्थमंत्र्यांचे पती हे देतात. एका प्रकारचं सरकारमधलाच माणूस आपल्याला असा आगाह करतो. मी काँग्रेसवाल्याला आवाहन करतो की तुम्ही एवढे घाबरते. राष्ट्रवादीवाले तोंड उघडायला तयार नाहीये. तुम्ही कधी असताना शरद पवारांच्या तोंडून हे 17 लाख कुटुंब, का त्या सभागृहाचे जे मेंबर आहेत, ज्या सभागृहामध्ये उत्तर दिलंय त्या सभागृहाच्या असणारे शरद पवार हे मेंबर आहेत. कधी भाषणात तुम्ही ऐकले की राज्यसभेमध्ये असं उत्तर आलंय म्हणून? नाही. त्या का हे सगळे इन्क्वायरी खालचे, हे इन्क्वायरी खालचे, हे मिलीजुली सांगितलं चाललेलं आहे. मी तुझी पाठ खाजवत नाही, तू माझी पाठ खाजू नको, तू बी चूप मैं बी चूप, प्रोफेसर गपचूप, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि फरक कोणाला पडणार आहे? हा आपल्याला पडणार आहे, हे लक्षात. आणि म्हणून ते दागी आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारासंदर्भात बोलत नाही, त्याचं असणारं प्रकरण आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळलेलं आहे. उद्याच्या या दागी माणसाला तुम्ही सत्तेवरती पाठवल्यानंतर तो तुमची बाजू मांडणार आहे की सत्ताधाऱ्यांचे पाय चालत बसणार आहे, याचा तुम्ही असणारं त्या ठिकाणी ठरवलं. आणि म्हणून उद्याचा प्रतिनिधी हा आपला कुणाचा बगल बच्चा होणार नाही, याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. उद्याचा आपला प्रतिनिधी कोणाचा बगल बच्चा होणार नाही, तो त्याचाच मालक राहील, हे आपण असं त्या ठिकाणी लक्षात गेलं पाहिजे. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे, आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे की आपला प्रतिनिधी हा सच्चा प्रतिनिधी असतो. मी कुठल्याही कारखानदाराकडे पैसे मागायला जात नाही.
मी कुठल्याही कारखानदाराकडे पैसे मागायला जात नाही, कुठल्याही माणसाकडे पैसे मागायला जात नाही, पण मतदाराकडे पैसे मागायला मी निश्चितपणे जात असतो. मी मतदाराकडे नेहमीच जात असतो. 40 वर्ष झाली माझी पहिली निवडणूक सुद्धा वर्गणीतून केली, मग कालची सुद्धा निवडणूक ही मी वर्गणीतूनच केली. ही इथं प्रथा पडली पाहिजे. मी निवडून गेलेलो, माझी बांधिलकी कोणाशी असली, माझी बांधिलकी कोणाशी असली पाहिजे, मतदाराशी असली पाहिजे की ज्यांनी माझ्या इलेक्शनला पैसे लावले त्याच्याशी असली पाहिजे. कोणाशी असली पाहिजे? मतदाराची असली पाहिजे. तर मग मतदाराने त्याला जो उमेदवार पाहिजे त्याच्या निवडणुकीसाठी फंड सुद्धा जमा केला पाहिजे, हे लक्षात. काही जण देतात, काही जण शिव्या देतात. म्हटलं जे शिव्या दिले तेही लखलात, ज्यांनी दिला तोही लखलात. मी उद्या त्या कारखानदाराचे पैसे घेऊन आपल्या इथे आलो तर तो कारखानदार मला तुमच्याशी इमानदार राहू देणार नाही, तर तो म्हणणार आहे प्रकाशराव तुमच्या इलेक्शनचा खर्च मी केलेला आहे, त्याच्यामुळे तुमची इमानदारी ही माझ्याकडे पाहिजे. मतदार असताना हवेवरती गेला, मतदार हा हवेवरती गेला. इथे लोकशाही आपल्याला जर जमिनीतला पायाभूत म्हणून आपल्याला करायचा असेल तर आपण सुद्धा जो उमेदवार आपल्याला पाहिजे त्या उमेदवाराच्या अकाउंटमध्ये पैसे आपणच टाकले पाहिजे, हे लक्षात घ्या. नाही तर असणारा उमेदवार आपण निश्चितपणे निवडून देऊ, पण तो आपल्याशी इमानदार राहणार नाही. तो ज्यांनी पैसे लावले त्याच्याशी इमानदार आहे, त्याशी असताना परिस्थिती. मित्रो, माझ्या माहितीप्रमाणे 10 वर्षापूर्वी निर्णय झाला की इथेनॉल हे 20% पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करता येतं. काय परिणाम होतो? तो निर्णय याच्यासाठी घेण्यात आला की जो ऊसाचा शेतकरी आहे त्याची जी FRS असते तिला कुठेतरी आपल्याला वाढवता, तिला कुठेतरी वाढवता. इचलकरंजीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला असणारं निवडून द्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार आम्ही उभे करू त्यांना आपण निवडून घ्या. आम्ही असणारा इथेनॉलचा निर्णय हात लावून घेऊ आणि अंमल करू त्याच्यामध्ये. आता असणारा निर्णय आला पण अंमलबजावणी आलेली. उद्याची ही अंमलबजावणी करा. उद्याची ही अंमलबजावणी झाली तर ऊसाला 100 रुपये अधिक टनामागे मिळतील, हे आपण असणारा लक्षात घ्या. आता ज्यांना ऊसामागे 100 रुपये टनामागे जास्ती पाहिजेत त्यांनी असणारं प्रशांत कदम यांना असणारं मतदान करावं आणि आपली आर्थिक परिस्थिती भक्कम करावी, हे मी आपल्या सगळ्यांना असणारं विनंती करतो. आणि म्हणून उद्या एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की प्रशांत कदम यांची निशाणी प्रेशर कुकर आहे. तुमच्यावरती प्रेशर येण्यापेक्षा इतरांवरती आपण प्रेशर टाका आणि प्रेशर कुकरला मतदान करून घ्या, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. आपण सगळ्यांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल मी आपला आभारी मानतो आणि आपली रजा घेतो. वंचित बहुजन आघाडीचा, सदैव बाळासाहेब आंबेडकरांचा. प्रशांत कदम तू आगे बढो. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत कदम यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सदैव बाळासाहेब आंबेडकर या प्रचारार्थ उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं कराड शहराच्या वतीने आभार मानतो आणि सर्व